तर माळशिरसमध्ये देवासोबत कोण पळणार आहे? नंदी नसून हा एक प्रकारचा देवच आहे आणि देव कधी संपत नसतोय. एकच नंबर करून डावला, म्हणजे सलग 12 मैदानं बैलाचे पराजय होत होता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पिकअप बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठं आलो. पिकअप आहे नाथसाहेब प्रसन्न हिंदकेसरी बकासूर. काल बैलानं मोठा असा कमबॅक केलाय, एक टॉपचा कमबॅक केलाय, डायरेक्ट 1 नंबर केलाय. आता जाऊया आपण देवाच्या भेटीला आलोय, जाऊया पुढे. इकडे समोर महाराज बांधलाय. चला आत बकासूरकडे जाऊया. टॉमी आहे की देव हिंदकेसरी बकासूर कसा बघतोय बघा रागात. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ पडण्याचं कारण म्हणजे बरेच दिवस झाला आपल्या देवाचा संघर्ष चालू होता. म्हणजे सलग 12 मैदानं बैलाचे पराजय होत होता आणि आत्ता 13व्या मैदानात बैलानं असा मोठा असा धप्पा, म्हणजे मोठा कमबॅक केलाय. प्रत्येकाला माहिती आहे कमबॅक करतो तेव्हा 1 नंबरनंच करतो. जेव्हा बैलाला ट्रोल केलं जातं, जेव्हा बैलाला नावं ठेवली जातात. अनेक जण बोलले बैल संपला, असं झालं तसं झालं. पण त्यांना या व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छितो की हा नंदी नसून हा एक प्रकारचा देवच आहे आणि देव कधी संपत नसतोय. आणि त्यानं काल धावून दिलं 3 फेरं. काल कडनं 1 नंबर केलाय आणि पाचोडच्या मैदानात चिक्क्याच्या बरोबर त्यानं आज काल पब्लिककडं उजवीनं बाहेरनं पळून बैलानं 1 नंबर केलाय. त्यामुळंच एवढे दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडला नव्हता. आपण गोट्यावरती येऊन जात होतो पण व्हिडिओ टाकत नव्हतो कारण की असं मनात असं इच्छा होत नव्हती व्हिडिओ टाकायची. असं वाटत होतं की जेव्हा बैलाचा आता कमबॅक होईल तेव्हाच बैलाचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकायचा, हलावा धावायची. आणि काल ते बैलानं करून धावलं, 1च नंबर करून धावला पाचवडच्या मैदानामध्ये. मित्रांनो, काल बैल पळून आलाय, 3 फेरं पळून बैलाने 1 नंबर केला. तरी बी आज बैलाचा राग बघा. कसं करते हिंदकेसरी बकासूर, सर्वांच्या गळ्या दिलत आहेत. जेव्हा काल बैलाने सेमी काढला तेव्हाच बऱ्याच बकासूर फॅनच्या डोळ्यातून पाणी आलं, कारण की बैलानं बऱ्याच दिवसानं गुलाल केला. बकासूर बांधलाय तिकडे, या साईडला महाराज आहे. महाराज एका साईड बांधलाय. आता तिकडे सावकार मोबाईल सेट बाहेर घेऊन आले. महाराज मस्ती करतो बघा. कसं आहे ते बघा गोंधरायला जवळ. आता येणाऱ्या काळात माळशिरसचं मैदान पडले, तर माळशिरसमध्ये देवासोबत कोण पळणार आहे? तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये आपल्या कळवाच. सर्वांना माहितीच आहे, सर्वांच्या जनतेच्या मनाली जोडी पळणार आहे. तेव्हा आपण एक माळशिरसच्या मैदानात एक व्हिडिओ आपण अपलोड करू आपल्या चॅनलवरती. आपल्या चॅनल त्यासाठी आधी सबस्क्राईब करा. बैलाचा आपल्या जुनं पण व्हिडिओ बघायसाठी बघितले नसतील तर आधी जाऊन चॅनलमध्ये बघून घ्या. आणि पुढले पण व्हिडिओ पडतीलच. माळशिरसच्या मैदानाचे अपडेट आपण तुम्हाला 100% देऊच. पण
काय वाटते तुम्हाला, कोणासोबत पळेल ते तर आपल्या कमेंटमध्ये सुचवा, कमेंट सेक्शन बॉक्समध्ये. देवा मित्रांनो, देवाला असं गुलाला तर बघायचं गोष्टच वेगळी आहे. बैल की गुलालात कसा दिसतोय बघा, सुंदर गुलाल म्हणजे एक जर्जी चादर अंगावर घातल्या आणि बैलाची वाटते. मित्रांनो, मागल्या व्हिडिओमध्ये दोन तीन व्हिडिओमध्ये आपल्याला लोक वारंवार कमेंट करत की बकासूरच्या पायाच्या नक्कीला चीर पडल्या, असं झाले, चीर पडल्या वगैरे. तर आता आपण तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत दावतो. तर काय सुद्धा विषय नाही त्या चिरेचा. चिर अशी बैल जेव्हा उभा राहिल्यानंतर काही सगळं दिसून येत नाही. जेव्हा बैल बसतो तेव्हा ती चीर दिसून येते. आणि त्याला खाली बैलाला पत्र्या मारल्या, त्यामुळे पत्र्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. गुलाल पडल्यावर येप कसं ते शोभून दिसतंय बघा बैलावर. बऱ्याच दिवसांनी येप पडले. बराच वेळ झाला आता मित्रांनो, ऊन पण खूप जास्त लागायला लागले. आता बैलाचं बसायचं टाईम झाले, बैल बसेल, त्यामुळे आता इथं जास्त वेळ थांबून बैलाला दमून येतो काय अर्थ नाही. आता आपण जाणार आहे. तर पुढलं व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नातकुळाले भारी 1002 चॅनलवरती सबस्क्राईब करून ऑलच्या बटनवर क्लिक करून सगळे व्हिडिओ सर्वात आधी पहा. आणि पुढले अपडेट सगळ्या बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्या अपडेट वारंवार टाकत राहील. माशेराच्या मैदानाच्या आधीच्या पण अपडेट आपण 100% तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे चॅनलवर कायम अपडेट राहा. बकासूरचं व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब कराच. चला, धन्यवाद. भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.